हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण जे इयत्ता 8वीला जे आपण NMMS जी एक्झाम आहे तर त्या एक्झामसाठी जो विज्ञान विषय आपण घेतलेला आहे तर त्याचे आपण 2 टॉपिक घेतलेले आहेत. 2 टॉपिकवरचे लेक्चर जे आहेत तर ते आपले तवले पाटील एज्युकेशन या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. त्यावरती आपण जेवढे काही क्वेश्चन आपल्याला घेता येतील तर तेवढे क्वेश्चनचाही आपण सराव करून घेतलेला आहे. त्यामुळे हे लेक्चर बघण्याच्या अगोदर सर्वांनी ते अगोदरचे जे 2 लेक्चर आहेत म्हणजे 2 टॉपिकचे जे काही लेक्चर असतील तर ते सगळे काय करायचे तर रिवाइज करून घ्यायचे आहेत. आणि जे कोणी आपल्या या तवले पाटील एज्युकेशनला नवीन जॉईन झालेला असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जे आहे तर ते शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण आपला जो काही तिसरा टॉपिक आहे बल व दाब तर हा टॉपिक आपण शिकणार आहोत. तर आपल्याला जे मेन पॉईंट्स आहेत त्या टॉपिकमधले तर ते आपण घेणार आहेत. परीक्षेच्या दृष्टीने आपण हा अभ्यास जो आहे तर तो कंप्लीट करून घेणार आहोत. चला तर मग आपण आपल्या तिसऱ्या टॉपिककडे वळणार आहोत, बल आणि दाब. ठीक आहे, त्याला आपण फोर्स अँड प्रेशर असंही म्हणत असतो इंग्लिशमध्ये. पहा तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण की आपल्या टॉपिकचं नावच काय बरं, बल आणि दाब म्हणजे फोर्स आणि प्रेशर आहे. मग आता आपल्याला माहिती असायला पाहिजे की बल कशाला म्हटलं जातं, बल नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. एखादी वस्तू जर आपल्याला काय करायची असेल, उचलायची असेल, एखादी वस्तू आपण काय केली, ही वस्तू काय केली, मी उचलली. मग ही उचलण्यासाठी मला काय लावावं लागलं बरं, बल लावावं लागलं, फोर्स अप्लाय करावा लागला. त्यावेळेलाच मी काय उचलू शकते, ही वस्तू उचलू शकले. किंवा एखादी वस्तू जर मला काय करायची आहे, पुश करायची आहे, पुल करायची आहे म्हणजे काय करायची, ओढायची असेल, ढकलायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, बल हे लावावं लागत असतं. ओके, मग आपल्याला यावरून बल म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. पहा, बल कशाला म्हणायचंय, एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये घडून आणणारी भौतिक राशी म्हणजे त्याला आपल्याला काय म्हणायचंय, बल असं म्हणायचंय. म्हणजे एखादी वस्तू कशी आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे, तिची हालचाल होत नाहीये आणि त्या स्थिर अवस्थेमध्ये असलेल्या वस्तूला आपल्याला काय करायचं आहे, एका सरळ रेषेमध्ये एक समान गतीमध्ये काय करायचंय, तिला लावायचं आहे, फोर्स लावायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला त्या गतीमध्ये बदल घडून आणायचा आहे. आणि ते बदल घडून आणण्यासाठी आपण जी काही फिजिकल क्वांटिटी वापरत असतो म्हणजे भौतिक राशी जी वापरत असतो त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, बल असं म्हटलं जात असतं. मग ही एक गोष्ट लक्षात राहू द्या, बल नेमकं काय, एखादी वस्तू जर काय करायची आहे, पुश करायची आहे किंवा पुल करायची आहे आणि तिच्या मोशनमध्ये, तिच्या गतीमध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, बदल घडून आणायचा असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, बल असं म्हणत असतो. जसं की काय करता बरं, तुम्ही सायकलवरती शाळेमध्ये जात असता. मग सायकलवरती शाळेमध्ये जात असताना तुम्हाला जर कळालं की आज काय झालेलं आहे, उशीर झालेला आहे, तर तुम्ही काय करता बरं, सायकलचा पॅन्डल जो आहे तर तो तुम्ही फास्ट मारत असता म्हणजे त्याच्यावरती तुम्ही जास्त फोर्स अप्लाय करता. मग जास्त फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर तुम्ही काय करता, तेवढ्या वेगाने तुम्ही सायकल ही चालवत जात असतात जेणेकरून तुम्हाला शाळेमध्ये जायला उशीर होणार नाही. म्हणजे तुम्ही त्या सायकलवरती काय अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला, बल अप्लाय केलं. ओके, आणि हे कशासाठी अप्लाय केलं, ते जी काही त्याच्या गतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, बल असं म्हणत असतो. मग बल जी आहे तर या बलचा फॉर्म्युला आहे पहा, फोर्स म्हणजे काय किंवा बल म्हणजे काय, तर बल म्हणजे पहा काय सांगता येतं, मास इंटू असलरेशन म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, वस्तुमान गुणिले त्वरण. काय म्हणायचंय त्याला, वस्तुमान गुणिले
त्वरण असं म्हटलं जातं. मग बल म्हणजे काय? फोर्स. आणि फोर्स कशाने डिनोटेड केला जातो? एफने डिनोट केला जातो. वस्तुमान म्हणजे काय? आपण त्याला मास असं म्हणतो. मास कशाने डिनोटेड केलं जातं? एमने. आणि असलरेशन, त्वरण म्हणजे काय? असलरेशन, ते कशाने डिनोटेड केलं जातं? एने डिनोटेड केलं जात असतं. ओके. मग आपल्याला शॉर्टमध्ये फॉर्म्युला त्याचा सांगता येतो. एफ इज इक्वल टू एम इंटू ए. फोर्स इज इक्वल टू मास इंटू असलरेशन. मग आता ही बल जी आहे तर ही कोणती क्वांटिटी असायला पाहिजे बरं? कोणती राशी आहे? बल ही कोणती राशी आहे? सदिश राशी आहे. पहा, ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत तर त्या फिजिकल क्वांटिटीज दोन प्रकारच्या असतात. एक आहे स्केलार क्वांटिटी आणि दुसरी आहे वेक्टर क्वांटिटी. म्हणजे एक आहे सदिश राशी आणि एक कोणती आहे? अदिश राशी. जी वेक्टर क्वांटिटी आहे तर या वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? सदिश राशी आहे. ओके. मग सदिश राशी का बरं बल ही सदिश राशी आहे? कशामुळे सदिश राशी आहे? तर पहा, याचं कारण काय? जी वेक्टर क्वांटिटीज असतात तर त्या वेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन असते. काय असते? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज काय असते? डायरेक्शन असते. म्हणजे ज्या राशीला परिमाण काय असतं? परिमाण आणि दिशा असतात तर ती क्वांटिटी कोणती असते? सदिश राशी असते. ती क्वांटिटी कोणती असते? सदिश राशी म्हणजेच वेक्टर क्वांटिटी असते. मग बल जी आहे तर बल यामध्ये काय असतं? परिमाण आणि दिशा हे दोन्ही आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळे बल ही कोणती राशी आहे? सदिश राशी आहे. बल म्हणजे काय? पहा, बल आपण जो काही फॉर्म्युला पाहिलेला आहे त्याच्यावरूनच तुम्हाला सांगितलंय. वस्तुमान व त्वरण यांचा गुणाकार. वस्तुमान व त्वरण यांचा गुणाकार याला आपण काय म्हणतो? बल असं म्हणत असतो. ओके. हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला बलाचं एकक पाहायचंय, कारण की आपण एक जर सुरू केलं तर ते आपल्याला सगळ्या गोष्टी त्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. आपण बल म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहिली, त्याचा फॉर्म्युला बघितलेला आहे, ती कोणती क्वांटिटी आहे ते पण आपण पाहिलं. ओके. त्याला कशाने डिनोटेड केलं जात असतं तेही आपण बघितलेलं आहे. मग आता आपल्याला यांचं काय पाहायचंय? एकक काय आहे? तर बल जे आहे तर याचं एमकेएस पद्धतीमध्ये एकक काय? न्यूटन. बल जे आहे तर ते कशामध्ये मेजर केलं जातं? फोर्स कशामध्ये मेजर केलं जातं? म्हणजे त्याचं एसआय युनिट काय आहे? न्यूटन. आणि हे कशाने डिनोटेड केलं जातं? कॅपिटल एनने डिनोट करतात. कशाने डिनोट करतात? कॅपिटल एनने डिनोट केलं जातं. आणि जर बलाचं तुम्हाला सीजीएस युनिट जर विचारलं तर सीजीएस युनिट काय आहे बलाचं? डाइन. काय आहे? डाइन. DYNE. डायन म्हणायचं नाही, नाही तर मग काय म्हणतात लगेच? डायन. अरे डायन वेगळं आणि डाइन वेगळं. ओके. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला डायन लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा, पण लिहित असताना डाइन लिहा. ओके. फोर्सचं जे काही सीजीएस युनिट आहे तर ते काय? डाइन आहे. ओके. मग पहा, 1 न्यूटन बरोबर किती डाइन बरं? 1 न्यूटन बरोबर किती डाइन? 10⁵ डाइन. किती आहे? 1 न्यूटन म्हणजे किती डाइन आहे? 10⁵ डाइन आहे. या गोष्टी ज्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बलाच्या विषयी तर त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. आपल्याला याचे प्रकारही बघायचे आहेत. बलाचे प्रकार कोणते आहेत तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेले आहेत तेही पाहायचे आहेत आणि दुसरेही आपल्याला काय करायचे आहेत? प्रकार पाहायचे आहेत. तर पहा, जे काही बलाचे प्रकार आहेत तर प्रमुख प्रकार तुम्हाला दिलेले नाही आहेत, पण तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा सांगते मी. जे काही प्रमुख प्रकार आहेत बलाचे तर ते कोणकोणते आहेत? गुरुत्व बल. कोणतं आहे? गुरुत्व बल. त्यानंतर दुसरा कोणता प्रकार आहे? दुसरा कोणता प्रकार आहे? क्षीण बल. तिसरा कोणता आहे? विद्युत चुंबकीय बल. आणि चौथा कोणता प्रकार आहे? केंद्रकीय बल. हे बलाचे प्रमुख 4 प्रकार आहेत. प्रमुख विचारलं, असे बाकीचे पण भरपूर बलाचे प्रकार आहेत. फोर्सचे बरेच टाईप्स आहेत. त्यामध्ये मस्क्युलर फोर्स येत असतो, मॅकॅनिकल फोर्स येत असतो, असे वेगवेगळे फोर्सचे टाईप्स आहेत. पण आपल्याला जे आहेत माहिती असायला पाहिजेत प्रमुख, तर ते कोणते आहेत? गुरुत्वीय बल म्हणजे जे
गुरुत्वाकर्षण, पृथ्वी जे गुरुत्वाकर्षण बल आपल्यावरती लावत असते तर त्याला आपल्याला काय म्हणायचे, गुरुत्व बल असं म्हटलं जातं. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं आपण म्हणत असतो. त्यानंतर आहे क्षीण बल. क्षीण बल कशाला म्हणायचे पहा, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांच्यातील अन्योन्य क्रियांमध्ये प्रयुक्त होणारं बल, म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांच्यामध्ये ज्या क्रिया चालू असतात तर त्या क्रिया चालू होत असताना त्यांच्यामध्ये जे बल अप्लाय केलं जातं, जे फोर्स लावलेला असतो तर त्याला आपल्याला काय म्हणायचंय, क्षीण बल असं म्हटलं जातं. ओके, नेट फोर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर पहा विद्युत चुंबकीय बल. विद्युत चुंबकीय बल कशाला म्हणायचे, पदार्थांमधील अणुरेणूंना एकत्रबद्ध ठेवणारे बल, म्हणजे जे पदार्थ असतात तर ते पदार्थ त्याच्यामध्ये अणू आणि रेणू असतात, ॲटम्स आणि मॉलिक्युल्स असतात, तर त्यांना एकत्रित, त्यांना एकमेकांना जोडून ठेवणारं जे बल आहे तर त्याला आपल्याला कोणतं बल म्हणायचं आहे, विद्युत चुंबकीय बल असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्यानंतर आहे पहा नेक्स्ट आहे केंद्रकीय बल. केंद्रकीय बल कशाला म्हणायचंय, न्यूक्लिअर फोर्स कशाला म्हणायचंय, अणुकेंद्रकातील अतिसूक्ष्म कणांना, अणुकेंद्रक, आता जे काही ॲटम्स असतात तर त्या ॲटम्समध्ये न्यूक्लियस आहे तर त्या अणुकेंद्रकातील अतिसूक्ष्म कणांना म्हणजेच न्यूक्लिऑन्स यांना एकत्र ठेवणारं बल जे आहे, न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिऑन्स असतात तर त्यांना एकत्रित बांधून ठेवणारं जे बल आहे त्याला आपल्याला कोणतं बल म्हणायचे, केंद्रकीय बल असं म्हटलं जातं, म्हणजेच न्यूक्लिअर फोर्स असं म्हटलं जातं. ओके, हे काय आहेत, बलाचे प्रकार आहेत, जे प्रमुख 4 प्रकार आहेत. बाकीचे तर आपल्याला झालेले आहेत, 6वीला पण झालेले आहेत तुम्हाला. बलाचे फोर्सचे टाईप्स झालेले आहेत. मस्क्युलर फोर्स, ज्याच्यावरती मसलचा यूज केला जात असतो त्याला मस्क्युलर फोर्स, स्नायुबल असं म्हणत असतो. मॅकॅनिकल फोर्स आहे, यांत्रिक बल आपण म्हणत असतो, ज्याच्यावरती यंत्राच्या सहाय्याने आपण जे कार्य करत असतो त्याला आपण मॅकॅनिकल फोर्स असं म्हणत असतो. ओके, मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सही तुम्हाला सांगितलेलं आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे, घर्षण बल आहे, असे वेगवेगळे टाईप्स आपण बघितलेली आहेत आणि हेही काही आपण टाईप्स पाहिलेली आहेत. ओके, मग आता पहा या ठिकाणी आपल्याला जे काही बल आहे तर हे बल आपल्याला लावण्यासाठी काही न्यूटनचे गतिविषयक नियम आपल्याला पाहायचेत, कारण की न्यूटनचा एक गतिविषयक नियम जो आहे तर तो तुम्हाला पुस्तकात आहे, बाकीचे तुम्हाला सांगितले कारण की हे पुढे गेल्याच्या नंतरही तुम्हाला आहे उपयोगाचे ठरणारे. पहा काय न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय, स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते आणि गतिमान वस्तूवरती बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. त्याला आपल्याला काय म्हणायचंय, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असं म्हटलं जातं. न्यूटनचा लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हटलं जातं. काय सांगितलेलं आहे पहा, एखादी वस्तू जर कशी असेल, स्थिर असेल, त्यावरती फोर्स अप्लाय केलेला नाही आहे. एखादी ऑब्जेक्ट जर कशी असेल, स्थिर असेल, स्टेशनरी असेल तर ती कशी राहणार आहे, स्टेशनरीच राहणार आहे, म्हणजे स्थिरच राहणार आहे. ओके, त्याच्या स्थितीमध्ये, त्याच्या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. म्हणजे एखादी गाडी आहे आणि ती जर बंद आहे, त्या बंद अवस्थेमध्ये आहे तर ती कशी राहणार आहे, बंदच राहणार आहे. ओके, म्हणजे ती चालू राहणार नाही. एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहणार आहे. पण जर का एखादी वस्तू ही गतिमान असेल पण त्यावरती बल कार्यरत नसेल, म्हणजे एखादी वस्तू काय गतिमान आहे पण त्याच्यावरती कोणताही एक्सटर्नल फोर्स, बाह्य बल कार्यरत नाही आहे, कोणत्याही प्रकारचं बल कार्यरत नसेल तर ती वस्तू ज्या वेगाने आणि ज्या दिशेने काय होतीये, पुढे चालतीये, तर त्याच वेगाने आणि त्याच दिशेने कंटिन्यू सतत काय होईल, चालतच राहील. ओके, जोपर्यंत त्यावरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, बाह्य बल लावत नाही, तोपर्यंत ती वस्तू कशी राहील, वेगवानच राहणार आहे. ओके, म्हणजे जर स्थिर असेल
तर एखादी वस्तू स्थिरच राहील, आणि जर एखादी वस्तू कशी असेल, गतिमान असेल, तर ती वस्तू कशी राहणार आहे, गतिमानच राहणार आहे, ज्या दिशेने चाललेली आहे त्या दिशेने. ओके, त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असं म्हटलं जातं. यामध्ये पहा, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे, तर तो काय, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होत असते. जो संवेग परिवर्तनाचा दर आहे तर तो काय असतो, प्रयुक्त बलाशी कसा असतो, समानुपाती असतो. कसा असतो, समानुपाती, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. संवेग म्हणजे काय, मोमेंटम. जो काही मोमेंटम आहे तर याचा रेट जो आहे, मोमेंटमचा जो रेट आहे तर तो कशाशी, फोर्सशी, बलाशी कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, म्हणजे समानुपाती असतो, आणि त्या संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेनेच होत असतं. म्हणजे जे मोमेंटम आहे त्याच्यामध्ये होणारा जो चेंज आहे, बदल आहे, तर तो कशाच्या दिशेने असतो, ज्या दिशेने बल आहे तर त्या दिशेनेच त्याच्यामध्ये बदल होत असतो. ओके, मग संवेग म्हणजे काय, पदार्थाचे वस्तुमान व त्याचा वेग यांचा गुणाकार म्हणजे आपण त्याला काय म्हणत असतो, संवेग असं म्हणत असतो, म्हणजेच मोमेंटम असं म्हणत असतो. काय पहा, मोमेंटम पदार्थाचे वस्तुमान म्हणजे मास इंटू वेलॉसिटी यांचं जे प्रोडक्ट आहे, त्यांचा जो गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, संवेग असं म्हणतो, मोमेंटम असं म्हणत असतो. न्यूटनच्या या दुसऱ्या नियमानुसार पहा, बल आणि त्वरण यांच्यामधील आपल्याला संबंध काढता येत असतो. मग बल इज इक्वल टू काय, वस्तुमान गुणिले त्वरण, जे की मी तुम्हाला डेफिनेशन फॉर्म्युला सांगितलेला आहे. ओके, चला नेक्स्ट याच्याकडे पाहू, कारण की आपल्याला फास्ट पाहायचंय. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे, काय तो, क्रियाबल व प्रतिक्रियाबल. क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल म्हणजे ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स जे असतात, तर यांची परिमाणे म्हणजे यांचं जे काही मॅग्निट्यूड आहे तर हे मॅग्निट्यूड कसं असतं, सेम असतं, समान असतं, पण त्यांच्या दिशा कशा असतात, परस्पर विरुद्ध असतात. कशा असतात, परस्पर विरुद्ध, म्हणजे वेगवेगळ्या बाजूंनी असतात. ओके, ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स जे आहेत त्यांचे मॅग्निट्यूड दोन्हींचे पण कसे असतात, सेमच असतात, पण ते कोणत्या डायरेक्शनने असतात, अपोजिट डायरेक्शनने असतात. जसं की काय, अग्निबाणाचे प्रक्षेपण हे काय आहे, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. ओके, त्यानंतर पहा, त्वरण कशाला म्हणायचं आहे आपल्याला. त्वरण म्हणजे काय, असलरेशन, कारण की आपण पाहिलं होतं बल या फॉर्म्युल्यामध्ये मास इंटू असलरेशन म्हणजेच वस्तुमान गुणिले त्वरण आपण बघितलेले. मग त्वरण कशाला म्हणायचंय, एकक कालावधीत वस्तूच्या वेगात होणारा बदल किंवा वस्तूच्या वेग परिवर्तनाचा दर म्हणजे काय, त्वरण. एका युनिट टाइममध्ये जर वस्तूच्या वेगामध्ये काय होत असेल, बदल होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, त्या वस्तूचं त्वरण असं म्हणत असतो. जसं की पहा, तुम्ही कधी घसरगुंडी खेळायत का, खेळा असताल. घसरगुंडीच्या वरती जेव्हा तुम्ही जात असता त्यावेळेस त्या ठिकाणी तुमची वेलॉसिटी काय असते, तुमचा वेग कसा असतो, 0 असतो. पण ज्यावेळेस तुम्ही त्या घसरगुंडीवरून घसरता, जसं तुम्ही खाली येता त्यावेळेस वेलॉसिटीमध्ये, तुमच्या वेगामध्ये काय होतो, बदल होतो, आणि ज्यावेळेस तुम्ही खाली येता त्यावेळेस पुन्हा तुमची वेलॉसिटी काय होते, चेंज होते, बदलते. म्हणजे वरून खाली येईपर्यंत तुमच्या वेगामध्ये काय झालं बरं, बदल झाला. म्हणजे वेगामध्ये जर बदल होत असेल तर ते तुमचं काय, त्वरण आहे. ते त्या वस्तूचं काय असतं, त्वरण असतं. ओके, मग पहा, ही त्वरण जी आहे तर ही कोणती राशी आहे, सदिश राशी आहे. कोणती राशी आहे, सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी आहे, कारण की याला काय, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं, त्यामुळे ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. त्वरण याचा फॉर्म्युला काय,
वेग परिवर्तन भागिले काळ, म्हणजे वेग भागिले काळ हे कशाचं सूत्र आहे? त्वरण. मग आता पहा या ठिकाणी जे त्वरण आहे तर हे कशाने डिनोटेट केलं जातं? असलरेशन म्हणतो, ए ने डिनोटेट केलं जातं आणि याचा फॉर्म्युला काय आहे? फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी जी आहे तर ही कशाने डिनोटेट केली जात असते? फीने. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम टी. हे कशाचं फॉर्म्युला आहे? असलरेशनचा फॉर्म्युला आहे. कारण की वेगामध्ये बदल होतो, वेगामध्ये बदल होत असेल तर त्याची फायनल वेलॉसिटी पण घेतली जाते आणि इनिशियल वेलॉसिटी पण घेतली जात असते. मग वेगामध्ये जो बदल होत असतो एकक कालावधीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? असलरेशन म्हणत असतो. ओके, मग त्याचा फॉर्म्युला आहे असलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टी. इथं फी यायला पाहिजे, पहा ते चुकून झालेलं आहे. ओके, या ठिकाणी पहा धन त्वरण असल्यास वस्तूचा वेग काय होतो? वाढतो. म्हणजे त्वरण जे आहे असलरेशन जर कसं असेल? पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असलरेशन असेल तर त्यामध्ये वस्तूचा वेग काय होतो? वाढत असतो. आणि जर त्वरण हे कसं असेल? ऋण असेल तर वस्तूचा वेग जो आहे तर तो कसा होत असतो? कमी होत असतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. ओके, चला नेक्स्ट आपण वळूत. जे काही आपल्याला पाहायचं आहे या टॉपिकमध्ये बल, त्याचे जे दोन प्रकार आपल्याला पाहायचे आहेत बलाचे ते म्हणजे कोणते? संपर्क बल आणि असंपर्क बल. तुम्हाला जे आहे कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. पण त्याच्या अगोदर पहा दोन वस्तूंमधील आंतरिक क्रियेमधून त्या वस्तूवर काय प्रयुक्त होत असतं? बल प्रयुक्त होत असतं. म्हणजे दोन वस्तू असतील आणि त्या दोन वस्तूंमध्ये काय होत असेल? आंतरक्रिया घडून येत असेल तर त्या आंतरक्रियेमध्ये मुळे काय घडून येतं? वस्तूवरती बल लावल्या जात असतं. दोन वस्तूमध्ये जर आंतरक्रिया घडून येत असेल तर त्यावरती काय अप्लाय केलं जातो? फोर्स, म्हणजे बल लावल्या जात असतं. ओके, मग असे जे बल आहेत तर ते कोणते आहेत? कोणते आहेत? दोन प्रकारचे. कोणते आहेत ते? एक आहे संपर्क बल आणि दुसरं कोणतं आहे? असंपर्क बल. कोणतं आहे? एक आहे संपर्क बल आणि दुसरं कोणतं आहे? असंपर्क बल. मग संपर्क बल कशाला म्हणायचंय बरं? व्हॉट इज मीन बाय कॉन्टॅक्ट फोर्स? कशाला म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स? तर पहा त्याची डेफिनेशन अगोदर बघू आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग त्याचे एक्झाम्पल सांगते म्हणजे लक्षात येऊन जातील. ओके, वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे प्रयुक्त झालेल्या बलास काय म्हणायचंय? संपर्क बल असं म्हटलं जातं. वस्तूंच्या एकमेकांशी कसं यायला पाहिजे? थेट संपर्कात आल्यामुळे. कसं? थेट संपर्क आल्यामुळे एकमेकांशी काय झालेला आहे? त्यांचा कॉन्टॅक्ट आलेला आहे. एकमेकांशी काय झालेले? ते एकमेकांशी जोडून आलेले आहेत. ओके, तर त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणायचंय? कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. कोणता फोर्स म्हणायचंय? कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पहा यामध्ये आपल्याला सांगता येतील मस्क्युलर फोर्सचे एक्झाम्पल म्हणजे स्नायुबलाचे. जसं की पहा आता हा जो पेन आहे, हा पेन आहे, या पेनने मी काय करतेय? फळ्यावरती लिहितेय की नाही? म्हणजे या पेनाचा आणि माझा काय झालाय? कॉन्टॅक्ट आलेला आहे. आलाय की नाही कॉन्टॅक्ट? मी पेन सोडून असं लिहू शकते का? नाही लिहू शकत. मग या पेनावरती मी काय लावलेलं आहे? माझ्या हाताने फोर्स अप्लाय केलाय आणि तो फोर्स अप्लाय करून मग मी याच्यावरती काय करू शकते? लिहू शकते. यामुळे मग या पेनाचा आणि माझ्या हाताचा काय आला बरं? इथं कॉन्टॅक्ट आलेला आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आले की नाही? थेट काय झालेला आहे? संपर्क आलाय. त्यामुळं हा जो फोर्स मी लावलेला आहे त्याला कोणता फोर्स म्हणायचंय? कॉन्टॅक्ट फोर्स. मग एखादी वस्तू मला काय करायची आहे? ढकलायची आहे. मग असं काही मी काही जादूबिदू करून काही करू शकत नाही. एखाद्या वस्तूला जर काय करायचंय मला, एखादी चेअर जी आहे तर ती दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आहे, उचलून ठेवायची किंवा ढकलून ठेवायची. मग मी जादू मंत्र वगैरे केलंय आणि मग तिला छो
आणि लगेच ती गेली आहे पुढे, असं होणार आहे का? नाही. त्याला मला काय करावं लागेल की ती ऑब्जेक्ट जी आहे तर त्या ऑब्जेक्टला मला कॉन्टॅक्टमध्ये आणावं लागेल. म्हणजे त्याला मला काय करावं लागेल, त्या वस्तूला, त्या खुर्चीला मला हात लावावा लागेल आणि नंतर ती पुश करावं लागेल, नंतर ती मला ढकलावं लागेल. मग त्या वस्तूचा माझा काय आला बरं? कॉन्टॅक्ट आला. मग ज्या वस्तूंमध्ये थेट डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत असतो त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो? संपर्क बल, म्हणजेच कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणत असतो. नेक्स्ट आहे पहा असंपर्क बल. मग आता मॅडम आम्हाला संपर्क बल तर समजलं, आता असंपर्क बल कशाला म्हणायचे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणायचे? चला हे पण आपण बघून घेऊ, म्हणजे लगेच लक्षात येऊन जाईल तुमच्या. पहा काय आहे, दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते, अशा बलास काय म्हणायचंय आपल्याला? असंपर्क बल असं म्हणायचंय. म्हणजे दोन वस्तू आहेत आणि त्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला संपर्क दिसत नाही. जसं मी सांगितलं की असा डायरेक्ट कॉन्टॅक्ट यायला पाहिजे, त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. तसं दोन वस्तूंमध्ये काय दिसून येत नाही आपल्याला? संपर्क दिसून येत नाही. संपर्क नसला तरी सुद्धा त्या वस्तूमध्ये काय अप्लाय होतं? बल प्रयुक्त केलं जातं, फोर्स अप्लाय केला जात असतो. तेव्हा ते जे बल असतं त्याला काय म्हणतो आपण? असंपर्क बल म्हणतो. मग आता तरी पण आम्हाला नाही समजलं मॅडम, मग कसं समजून सांगायचं? तर पहा, एखादं आपण काय करतो, एखादं झाडावरती फळ असतं किंवा कोकोनट ट्री सगळ्यांनी बघितली असतील, खूप उंच असते, ठीक आहे. आणि मग त्या कोकोनट ट्रीवरचं म्हणजेच नारळाच्या झाडावरचं नारळ काय होतो? खाली पडतो. मग खाली पडतो तर त्याला काही जमिनीचा आणि त्या नारळाचा कोणता कॉन्टॅक्ट आलाय का? डायरेक्ट कॉन्टॅक्ट आलाय का नारळाचा? नाही. पण त्या नारळावरती जी पृथ्वी आहे तर ही कोणता फोर्स लावत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल लावत असते. आणि त्या गुरुत्वीय बलामुळे ते नारळ आकाशात न जाता कुठे येतं बरं? जमिनीवरती येतं. का? कारण की पृथ्वीने त्या नारळावरती कोणता फोर्स लावलेला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल लावलेलं आहे. आपण मग त्या दोन्ही वस्तूंचा संपर्क आला का? डायरेक्ट कॉन्टॅक्ट आले का? नाही. पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसला तरी सुद्धा त्या वस्तूवरती अर्थने कोणता फोर्स अप्लाय केला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्यामुळे ती वस्तू कुठे आली? जमिनीवरती आली. त्यामुळे असं जे बल आहे तर त्याला आपल्याला काय म्हणायचंय? असंपर्क बल असं म्हणायचंय. मग इथं गुरुत्वीय बल पण आलेलं आहे. चुंबकीय बल, मॅग्नेट असतं की नाही, आयन नेल्स आपण लांब जरी ठेवले आणि मॅग्नेट जर त्याच्याजवळ नेलं की ते त्याच्याकडे काय होतात? लगेच अट्रॅक्ट होत असतात. मग त्यांच्यामध्ये ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात का? नाही. लांब जरी ठेवलं तरी ते लगेच काय होतात? एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात. मग त्यांच्या त्या दोन वस्तूंमध्ये जे बल असतं तर ते कोणतं असतं? असंपर्क बल असतं. त्यानंतर स्थितिक विद्युत बल, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी आहे तर हे सुद्धा काय? हे असंपर्क बलाचं एक एक्झाम्पल आहे. पहा, घर्षण बल हे बल सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. आणखी एक प्रकार आहे घर्षण बल, ज्याला आपण फ्रिक्शन फोर्स असं म्हणत असतो. आता पहा, हे जे फ्रिक्शन फोर्स आहे तर हे गतिमान वस्तूवरती प्रयुक्त होत असतं. कशावरती? गतिमान वस्तूवरती. जसं की मी चालत असेल, आता मी काय चालते म्हणल्यावरती मी कशामध्ये? मोशनमध्ये, की नाही? कशामध्ये? मोशनमध्ये. मग आता माझे पाय आणि जमीन जी आहे तर त्यामध्ये काय आहे? एक फोर्स आहे आणि तो कोणता आहे? फ्रिक्शन फोर्स आहे. तर त्या फ्रिक्शन फोर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर आहेच आहे, माझ्यावरती कोण अप्लाय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ हे अप्लाय करतेच. पण चालण्यासाठी मी मोशनमध्ये आहे आणि जर एखादी वस्तू जर काय असेल सांगितलंय? गतिमान असेल तर त्या वस्तूवरती कोणतं बल लावल्या जातं? घर्षण बल लावल्या जात असतं आणि ते कोणत्या दिशेने असतं? विरुद्ध दिशेने असतं. आणि त्यामुळेच आपण काय करू शकतो? जमिनीवरती चालू शकतो. किंवा सायकलचं टायर असेल तर सायकलचं टायर आणि जमीन यांच्यामध्ये पण ज्यावेळेस सायकल चालू असते तर त्याच्यामध्ये पण कोणतं फोर्स लावला जातो? घर्षण बल म्हणजेच फ्रिक्शनल फोर्सच लावला जातो. पण तो कोणत्या दिशेने असतो?
विरुद्ध दिशेने, कोणत्या दिशेने असतो? विरुद्ध दिशेने प्रयुक्त केला जात असतो. ओके, त्याला आपण फ्रिक्शन फोर्स असं म्हणत असतो. समजलंय सगळ्यांना? समजलं असेल व्यवस्थित? जर नाही समजलं कोणता एखादा पॉईंट तर मग मला तो कमेंट करून तुम्ही टाकू शकता. ओके, आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील, समजले जरी असेल तुम्हाला प्रत्येक पॉईंट तरीसुद्धा मला कमेंटमध्ये टाकत चला, लाईक करत चला सेशनला आपल्या. ओके, शेअर करत चला. कोणाला जर माहिती नसेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हे जे काही आपलं लेक्चर आहे तर ते शेअर करायला विसरू नका. त्यांचाही फायदा होईल, त्यांचेही 1-2 मार्क वाढून जातील, तेही NMSला पात्र होऊन जातील तुमच्या शेअर केल्यामुळे. एका शेअरिंगमुळे तुमच्या मित्रालाही वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे आपले जे लेक्चर असतील तर ते तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत चला. ओके, चला नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे संतुलित बल आणि असंतुलित बल. म्हणजे काय? बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स आपल्याला पाहायचं आहे. कशाला म्हणायचं आहे बॅलन्स फोर्स आणि कशाला अनबॅलन्स फोर्स म्हणायचं आहे हे आपण पाहणार आहोत. तर पहा, बॅलन्स फोर्स कशाला म्हणायचं आहे? वस्तूवर एकाच सरळ रेषेत समान परिमाणांची पण परस्पर विरुद्ध दिशा असलेली 2 बले प्रयुक्त केली तर त्या बलांना संतुलित बले असे म्हणतात. वस्तूवर एकाच सरळ रेषेत समान परिमाणांची पण परस्पर विरुद्ध दिशा असलेली 2 बले जर प्रयुक्त केली असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? संतुलित बल, म्हणजेच बॅलन्स फोर्स असं म्हणायचं आहे. जसं की पहा, फॉर एक्झाम्पल, तुम्ही कधी रस्सी खेच खेळायला आहेत का? टग ऑफ वॉर म्हणतो आपण त्याला, रस्सी खेच. रस्सी खेचमध्ये काय होतं पहा, रस्सी खेचमध्ये एक अशी काय असते, दोरी असते आणि त्याला आपण मध्ये एखादा रुमाल बांधलेला असतो. ओके, आणि त्या लाईनवरती, बरोबर त्या लाईनवरती काय केलेला असतो, त्या रस्सीवरती रुमाल बांधलेला असतो आणि या साईडला काही मुलं असतात, या साईडला काही मुलांनी रस्सी पकडलेली असते. ओके, मग आता इथं आपण काय केली, या 3 मुलांनी रस्सी पकडलेली आहे. मुलं जसे काढता येतील, आता एवढं काय आपण ट्रेंड नाही आहेत मुलं काढण्यामध्ये. पहा, इकडूनही काय केले आपण, 3 मुलं काय केलेत, रस्सी खेचण्यासाठी लावलेली आहेत. मग आता बॅलन्स फोर्स कशाला म्हणायचे बघा, कशाला म्हणायचंय? वस्तूवर एकाच सरळ रेषेत समान परिमाणाची, आता हे समान परिमाणाची म्हणजे यांचं वजन पण कसं आहे, सेम आहे. सगळ्यांचं वजन कसं आहे, सेम आहे. आणि इकडून पण सेम फोर्स लावला जातोय आणि इकडून पण सेम फोर्स लावला जातोय. मुलांची संख्या पण कशी आहे, सेमच आहे आणि फोर्स पण दोन्हीकडून कसा लावला जातोय, सेम. पण कोणत्या डायरेक्शनने? अपोजिट डायरेक्शनने. कोणत्या? अपोजिट. हा या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करतोय आणि हा या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला जातोय. ओके, म्हणजे हे जे बल लावतायत तर त्यांचं मॅग्निट्यूड कसं आहे, सेम आहे. पण कोणत्या डायरेक्शनने आहे? अपोजिट डायरेक्शनने. आणि मग जर अपोजिट डायरेक्शनने सेम मॅग्निट्यूड असलेलं जर फोर्स अप्लाय केलेलं असेल तर या रस्सीचा जो काही सेंटर आहे तर तो हलू शकेल का रे? नाही हलू शकणार. जिथं असणार आहे तो तिथंच राहणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूने सेम फोर्स अप्लाय केलेला असेल तर त्याला आपण कोणता फोर्स म्हणत असतो? कोणता फोर्स म्हणतो? बॅलन्स फोर्स, म्हणजेच संतुलित बल असं म्हणत असतो. का? कारण की इकडून जेवढं बल लावलंय आणि या ठिकाणावरून त्याच्या अपोजिट साईडने जे बल लावलेलं आहे तर त्यांची परिणामी ते बल कसं होऊन जातं? 0 होऊन जातं. कसं होऊन जातं? 0, म्हणजे 0 होऊन जात असतं. ओके, नेक्स्ट आहे पहा असंतुलित बल. असंतुलित बल कशाला म्हणायचंय? जर वस्तूवर 2 किंवा अधिक बले क्रिया करत असतील व त्यांचे परिणामी बल 0 नसेल तर त्या परिणामी बलास काय म्हणायचंय? असंतुलित बल असं म्हटलं जातं. ज्यावेळेस वस्तूवर 2 किंवा अधिक बले काय केले जात असतील, एखाद्या वस्तूवरती 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बल काय कार्य करत असतील आणि त्याचं परिणामी बल जर हे काय होत नसेल, 0 येत नसेल, कारण की इथं परिणामी बल कशी होती? समान होती. त्यामुळे इथं काय झालं बरं, हे जे बल आहे ते 0 आलं. पण इथं ते 0 येत
नाही, कारण की तिथं 2 किंवा 2 पेक्षा अधिक काय होतात, बल त्यावरती कार्य करत असतात. त्यावेळेस ते बल जे असतं हे कसं असतं, असंतुलित बल. म्हणजेच इथं जर आपण काय घेतलं, आणखी एक मुलगा जर वाढवला तर काय होईल बरं, इकडचं मॅग्नेट्यूड काय झालं, वाढल्याच गेलं की नाही, परिणामी बल काय झालं, वाढल्या गेलं याच्या कंपॅरिझनमध्ये. आणि ही रस्सी काय होईल, मग इकडून फोर्स अप्लाय केल्यामुळे याचं सेंटर काय होईल, या डायरेक्शनला जाईल. म्हणजे या ठिकाणी आता जे बल तयार झालेलं आहे हे कोणतं तयार झालं, असंतुलित बल तयार झालेलं आहे. कोणतं बल तयार झालं इथं, असंतुलित बल, म्हणजेच अनबॅलन्स फोर्स आहे. ओके, आलंय लक्षात सगळ्यांच्या, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स समजलं असेल सगळ्यांना. ओके, चला पुढं आपण पाहूत काय सांगितलेलं आहे. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्याच्या बेरजे एवढे बल वस्तूवरती प्रयुक्त होत असते. पहा, एखाद्या वस्तूवरती एकाच दिशेने, जसं की तुम्ही काय करता, एखादी मोठी 4 व्हीलर बंद पडलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकाच डायरेक्शनने दोघं तिघं जण काय करता, पाठीमागून येता आणि दोघं तिघं जण त्या गाडीला काय करता, पुश करता, पुढे ढकलता. मग एकाच डायरेक्शनने लावता येत की नाही. मग एकाच डायरेक्शनने जर दोघं तिघांनी जर बल लावलेलं असेल तर त्या बलाची काय होते, ॲडिशन होत असते, म्हणजे बेरीज होत असते आणि तेवढा फोर्स जो आहे त्या गाडीवरती जास्त लागल्या जात असतो. जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरका इतके बल वस्तूवर प्रयुक्त होत असते. म्हणजे मी इकडून फोर्स लावतेय आणि तुम्ही त्या साईडने, अपोजिट साईडने काय करतायत, एखाद्या वस्तूवरती फोर्स लावतायत. मग माझ्या फोर्सपेक्षा, मी जेवढं फोर्स लावते त्याच्यापेक्षा तुम्ही लावलेलं जर फोर्स कसा असेल, अपोजिट डायरेक्शनने जास्त असेल तर त्यांचं काय केलं जातो, काय फरक काढला जातो आणि मग तेवढं बल काय केलं जातं, त्या वस्तूवरती लावल्या जात असतं, फरक काढून दोन्हींमधला. बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. बल कशामध्ये, परिमाण आणि दिशा. परिमाण म्हणजे काय रे, ज्याला आपण व्हॅल्यू आणि युनिट असते, म्हणजे 4 किलोग्रॅम 5 किलोग्रॅम असं म्हणतो ना, त्याला आपण काय म्हणतो, मॅग्निट्यूड असं म्हणत असतो, जिथं युनिट आणि व्हॅल्यू दिलेली असते. आणि दिशा म्हणजे काय, डायरेक्शन, म्हणजे त्या वस्तूला काय सांगितले जाते, दिशा दाखवली जात असते. ते व्यक्त करण्यासाठी काय केलं जातं, म्हणजे बल जे आहे तर ते कशावरती व्यक्त केलं जातं, परिमाण आणि दिशा यावरती व्यक्त केलं जातं. बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते. बलामुळे काय होते, स्थिर वस्तूला गती मिळते. हो, मिळते, बरोबर आहे. ते एखादी वस्तू स्थिर असेल आणि जर आपण बाहेरून बल लावलं तर ती वस्तू गतिमान होणार आहे, बरोबर आहे. गतिमान वस्तूची चाल आणि दिशा बदलते आणि त्या गतिमान वस्तूची चाल आणि दिशा पण काय होते, बलामुळे बदलल्या जात असते. गतिमान वस्तू थांबवण्यासाठी, बघा आता चांबवण्यासाठी झालं, इथं थांबवण्यासाठी ही बल आवश्यक असते. तुम्ही सायकलवर जाता की नाही, मग सायकलवर जाता म्हणल्यावरती सायकल जात असताना, चालवत असताना जर तुमचं डेस्टिनेशन आलेलं आहे तर तुम्हाला सायकल बंद करावं लागणार आहे. मग तुम्हाला ब्रेकवरती काय करावं लागतात, फोर्स अप्लाय करावा लागतो की नाही. आणि फोर्स अप्लाय केला की मग ती सायकल काय होते, थांबते. म्हणजे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा काय अप्लाय करावा लागतो, फोर्स अप्लाय करावा लागतो, बल लावावं लागतं. ओके, आणि बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो, हे तर माहिती आहे आपण. एखादी वस्तू जर काय केलं, एखादी बरणी आहे आणि त्याच्यावरती काय केलं आपण, फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप चेंज होत असतो. किंवा एखादा स्पंज आहे आणि त्या स्पंजवरती जर फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय होणार आहे, शेप चेंज होणार आहे. म्हणजे आकार बदलण्यासाठी सुद्धा कशाचं अप्लाय करावं लागतो, फोर्स, म्हणजे बल लावावं लागतं. ओके, मला वाटतंय आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहू. या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या पुढचे जे राहिलेले पॉईंट्स आहेत, जडत्व जे आहे, जडत्वाचे प्रकार, जडत्व, तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. सर्वांना हे लेक्चर कसं वाटलं ते कमेंट करून सांगायचं आहे. आणि उद्याच्या लेक्चरला कोणीही गैरहजर राहायचं नाही. सर्वांनी सगळे लेक्चर अटेंड करायचे आहेत आणि आपलं सेशन, आपलं जे काही लेक्चर आहे तर ते कसं वाटलेलं आहे ते नक्की आणि नक्की मला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्रांनाही हे लेक्चर सेंड करा. तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या मित्रालाही पाठवा. आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगते, आपल्या चॅनलला कोणी जर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला, उद्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये